नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्लास 12 सायन्स मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर 1 डिफरन्शिएशन, त्यामध्ये एक्सरसाइज 1.1 याला आज आपण सुरुवात करतो. एक्झाम्पल 1, ज्यामध्ये 6 एक्झाम्पल्स आहेत. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं ते एक्झाम्पल टाईप आहे. नंबर 1, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 5. ह्याचं जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा या फंक्शनला y मानायचं. म्हणून आपण म्हणलं लेट y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 5. लेफ्ट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह. लेफ्ट हँड साईडला वायचं डेरिव्हेटिव्ह आपण कसं लिहिणार तर डी बाय डी एक्स ऑफ वाय, म्हणजे डी वाय बाय डी एक्स असं सरळ सरळ त्याला वाचायचं. आता राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 5. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेतात कसं तर लक्षात ठेवा, हा जो घात आहे हा समोर आणायचा आणि याला 1 कमी करायचं आणि त्यानंतर मग याच्या अंडर जी टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणून पहिल्यांदा आपण असं लिहिणार 5, हे बघा 5, मग एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ॲज इट इज आणि रेस टू हा जो घात आहे हा 1 कमी करायचा. 5 मायनस 1 म्हणजे 4 आणि मग इंटू याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ह्या घाताच्या अंडर जे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. तर आता आपण हे तर ॲज इट इज ठेवणार, याचं डेरिव्हेटिव्ह घेणार म्हणजे एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार तुम्ही, हा 3 समोर आणणार, 1 हा पॉवर कमी करणार म्हणजे तो होणार 2, म्हणजे डेरिव्हेटिव्ह होणार 3x². याचं डेरिव्हेटिव्ह मग मायनस 2x याचं डेरिव्हेटिव्ह कसं घेणार तुम्ही, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं म्हणजे -2 इंटू 1 म्हणजे -2 लिहिणार. आणि ही टर्म आहे कॉन्स्टंट म्हणजे याला एक्स नाही आहे म्हणजे ही टर्म कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतो म्हणून मी इथं ते लिहिलं नाही. अशा रीतीनं हे जे मिळालं ह्याला व्यवस्थित लिहा म्हणजे dy बाय डी एक्स इज इक्वल टू 5. पहिल्यांदा आपण लहान कंस लिहू आणि मग मोठा कंस लिहू. So 3x² minus 2 into x cube minus 2x minus 1 bracket raised to 4. This is dy by dx. That means derivative of x cube minus 2x minus 1 bracket raised to 5. याचं हे झालं डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल 2 बघ. 2x raised to 3 by 2 minus 3x raised to 4 by 3 minus 5 bracket raised to 5 by 2. अगेन याला y माना. सो y इज इक्वल टू 2x रेस टू 3 by 2 मायनस 3x रेस टू 4 by 3 मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5 by 2. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हणायचं म्हणजे या बाजूचं डेरिव्हेटिव्ह, या बाजूचं डेरिव्हेटिव्ह, या बाजूचं डेरिव्हेटिव्ह तुला माहिती आहे डी बाय डी एक्स ऑफ वाय, यालाच आपण डी वाय बाय डी एक्स असं वाचतो. आता या बाजूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे सर्वप्रथम हा पॉवर समोर येणार, ते होणार 5 by 2. हा ब्रॅकेट ॲज इट इज राहणार 2x रेस टू 3 by 2 मायनस 3x रेस टू 4 by 3 मायनस 5 आणि हा जो घात आहे हा 1 कमी करायचा. दॅट मीन्स 5 by 2 मायनस 1 हे होतं 3 by 2. कसं होतं बघून घ्या. हे बघा 5 by 2 मायनस 1 करायचं म्हणजे ह्या 2 याला मल्टिप्लाय करायचं असतं. हा 5 ॲज इट इज ठेवायचा. 2 इंटू 1 दॅट इज 2 म्हणजे -2 आणि आपण हा 2 जसा तसा ठेवायचा. मग 5 मायनस 2 म्हणजे 3 आपण हा 2 म्हणजे 3 by 2. म्हणून या इथं मी लिहिलं 3 by 2. या टर्मचं डेरिव्हेटिव्ह दॅट मीन डी बाय डी एक्स ऑफ 2x रेस टू 3 by 2 मायनस 3x रेस टू 4 by 3 मायनस 5 याचं डेरिव्हेटिव्ह. म्हणून तोपर्यंत हे आपण ॲज इट इज ठेवणार. हे बघ हे तसंच ठेवले. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेतोय मी, हा 2 पण जसा तसा ठेवायचा. आता x रेस टू 3 by 2 याचं डेरिव्हेटिव्ह आपण कसं घेणार, हा 3 by 2 समोर आणायचा. हे बघ हा आणला. मग x रेस टू 3 by 2 मधून 1 मायनस करायचा, तो होतो 1 by 2. कसा होतो ते आपण बघून घेऊ. हे बघा 3 by 2 मायनस 1 म्हणजे हा 3 ॲज इट इज लिही आणि या 2 ने याला मल्टिप्लाय कर, तो झाला 2 इंटू 1 दॅट इज 2
अपॉन हा 2, मग 3 मधून 2 गेला, खाली उरला 1 अपॉन 2, म्हणजे 3/2 मायनस 1 हे किती होणार? 1/2. त्यानंतर हा -3 ॲज इट इज ठेवायचा आणि याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे हा 4/3 समोर आणायचा. हे बघा 4/3 समोर आणला आणि त्यामधनं या 4/3 मधनं 1 मायनस करायचा. 4/3 मधून 1 मायनस केला तो उरतो 1/3. कसा ते पण पाहून घेऊ. हे बघा 4/3 मायनस 1, या 3नं याला मल्टिप्लाय केलं तो होणार 1 × 3 दॅट इज 3, म्हणजे हा 4 ॲज इट इज ठेवायचा, हे मायनस साईन ठेवायचं आणि 3 × 1 दॅट इज 3 लिहायचं आणि परत अपॉन 3 जसाच्या तसा लिहायचं. म्हणजे 4 - 3 म्हणजे 1 अपॉन 3. अशा रीतीनं 4/3 मायनस 1 येतं 1/3. म्हणून या ठिकाणी आपण लिहिलं x⁻⁴. आता हा 2 कट, हा 3 पण कट, म्हणजे इथं काय उरलेलं आहे? 3x⁻½ मायनस 4x⁻⁴. हे तर ॲज इट इज आहे, म्हणून हे तसं लिहिलं आणि ह्या मी अशा पद्धतीने लिहिलं. सो दिस इज dy/dx. ह्यालाच आपण वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकतो. ते याला हा (1/2) म्हणजे स्क्वेअर रूट असतो, हे तुला माहिती आहे. आणि हा 1/3 म्हणजेच क्यूब रूट ऑफ एक्स असतो, हेही तुला माहिती आहे. म्हणजे चिन्हाचा जर वापर केला तर आपण कसं लिहिणार? ऑर dy/dx इज इक्वल टू, हे पूर्ण ॲज इट इज राहणार आणि हे जे आहे याला आपण असं लिहिणार 3√(x) मायनस 4 क्यूब रूट ऑफ एक्स. सो दिस इज द डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल 3 बघ. स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 4x मायनस 7. सर्वप्रथम याला तू y मानायचं, म्हणजे लेट y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 4x मायनस 7. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट असं म्हणायचं, म्हणजे या बाजूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि या बाजूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. कसं लिहितात? dy/dx ऑफ y. यालाच वाचतो कसं आपण? dy/dx. सो dy/dx ऑफ राईट हँड साईड म्हणजे रूट ऑफ x² प्लस 4x मायनस 7. ह्या स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार तुम्ही? 1/2 इंटू ती स्क्वेअर रूटची पूर्ण टर्म इंटू मग अंडर रूटची टर्म असते त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहावं लागतं. मग आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह लिहिताना आपण हे तर इथं लिहिलं. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ, म्हणजे जी टर्म अंडर रूट आहे, म्हणजे x²चं डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय लिहिणार? 2x. 4xचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय लिहिणार? 4 ओनली. का? एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं म्हणून ते 1 लिहायची गरज नाही. 4 × 1 म्हणजेच 4. राहिला प्रश्न -7चा. इथं तर एक्सची टर्मच नाही, अशा टर्मला आपण कॉन्स्टंट टर्म म्हणतो आणि या कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं, म्हणून 0 इथे लिहायची गरज नाही. म्हणून x² प्लस 4x मायनस 7 याचं डेरिव्हेटिव्ह काय झालं? 2x प्लस 4. आता यातनं तुम्ही 2 कॉमन काढणार आणि इथं मल्टिप्लाय करणार. जर याच्यातून 2 कॉमन काढला आणि याला मल्टिप्लाय केलं तर हे इथं येईल, पण कसं येईल? 2 कॉमन कंसात x प्लस 2⁴ आणि हा छेद जसाच्या तसा राहील. मग अंशातला 2 आणि छेदातला 2 परत कट केला तर फायनल आन्सर आम्हाला काय मिळेल? x प्लस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 4x मायनस 7. सो dy/dx झालं x प्लस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 4x मायनस 7. एक्झाम्पल नंबर 4 बघ. रूट ऑफ x² प्लस अगेन स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 1. सर्वप्रथम याला y माना. सो लेट y इज इक्वल टू रूट ऑफ x² प्लस स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 1. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट असं आपण म्हणतो आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतो. आता नीट बघ. लेफ्ट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx, राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ही टर्म पूर्णपणे स्क्वेअर रूटमध्ये आहे. म्हणजे स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह घेताना काय करतो आपण? 1/2 इंटू ते संपूर्ण स्क्वेअर रूट आणि मग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट टर्म, म्हणजे हा जो रूट आहे ना
त्याच्या अंडर जी टर्म आहे ही त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 याचं डेरिव्हेटिव्ह. मग ही टर्म तर सध्या तुम्ही तसंच ठेवणार, डेरिव्हेटिव्ह घेणार याचं. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ते होतं 2x, हे प्लस साईन ॲज इट इज. आता ही टर्म आहे स्क्वेअर रूटमध्ये, मग स्क्वेअर रूटचा नियम तुला माहिती आहे, तर 1/2 आणि हे स्क्वेअर रूट ॲज इट इज आणि मग इंटू परत अंडर रूट जी टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. अंडर रूट आता काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह. मग हे ॲज इट इज राहील, हे 2x ॲज इट इज राहील, हा प्लस 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ॲज इट इज राहील. तुला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आता याचं, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह होतं 2x, 1चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट म्हणजे 0 लिहायची गरज नाही, म्हणून एक्स स्क्वेअर प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह झालं 2x. मग आता हा 2 आणि हा 2 जर आपण कट केला तर तुझ्याजवळ काय उरलं ते नीट बघ. हे तर आहेच आहे, इंटू हा 2x ॲज इट इज, हा प्लस आणि या एक्सने 1ला मल्टिप्लाय केलं तर एक्स इंटू 1 दॅट इज एक्स अपॉन रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजे 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अगेन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू 2x प्लस एक्स अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. आता ह्याला आपल्याला सॉल्व करायचं आहे, डेरिव्हेटिव्हची प्रक्रिया संपली. सॉल्व कसं करणार आपण, याने याला मल्टिप्लाय कर, प्लस हा एक्स ॲज इट इज ठेव आणि छेदामध्ये हे जसंचे तसं ठेव म्हणजे 2x इंटू याने याला मल्टिप्लाय केलं तर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस हा एक्स आणि या संपूर्णच्या अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 तसंच ठेवलं. आता या टर्ममध्ये तुला एक्स कॉमन दिसतोय, हे एक पद हे दुसरं पद, यामध्ये एक्स कॉमन दिसतोय तो कॉमन काढ. हे बघा कॉमन काढला, आता कंसात उरला 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. आता इथला एक्स होता त्यातनं एक्स कॉमन काढला तो उरला 1 आणि अपॉन हा रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. त्याने याला जर मल्टिप्लाय केलं तर हा डिनॉमिनेटर आपण कसं लिहिणार, हे बघा 2, मग हा रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 ही लहान टर्म आणि नंतर मग ही टर्म संपूर्ण रूट एक्स स्क्वेअर प्लस अगेन रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. हे झालं dy/dx. क्वेश्चन नंबर 5 बघ, 3/5 क्यूब रूट ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 5. आता या एक्झाम्पलला सर्वप्रथम तर तुम्ही याला y मानणार, सो y इज इक्वल टू हे दिलेलं फंक्शन. आता ह्याला सोडवायचं आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेण्यापूर्वी थोडंसं याचे कॉम्प्लिकेशन्स आपण जर दूर करायचे ठरवले तर बघ बरं. आता हा जो घात आहे हा 5/3 आला कसा, तर लक्षात ठेव हे क्यूब रूट आहे, क्यूब रूट आहे म्हणजेच या संपूर्णचा 1/3 घात आहे, क्यूब रूट म्हणजे 1/3. मग या संपूर्णचा जर 1/3 घात म्हणजे 5 1 जा 5 अपॉन 3 असं होणार. म्हणजे याचा अर्थ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 याचा 5/3 घात. अशा रीतीनं हे एक्झाम्पल असं कन्वर्ट झालेलं आहे, हे असं. आता हा जो आहे हा मी जर अंशात नेला तर हा घात मायनस होणार, म्हणून पहिल्यांदा मी लिहिलं हा 3/5, हे बघूया इथं 3/5 लिहिलं आणि नंतर ही टर्म मी अंशात नेल्यामुळं तो 5/3 जो घात होता तो फक्त मायनस होणार, म्हणजे हे तसंच राहील, फक्त घात त्याचं चिन्ह बदलेल, सो मायनस 5/3 झालं. आता याचं मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे म्हणून मी इथं लिहिलं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, म्हणजे या बाजूचं डेरिव्हेटिव्ह आणि या बाजूचं डेरिव्हेटिव्ह आपण घेऊया. मग या बाजूचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे लेफ्ट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह झालं dy/dx. हे तुला कसं लिहिलं माहिती आहे, d/dx ऑफ y म्हणजे dy/dx. आता हा 3/5 मी तसंच ठेवलेला आहे. आता याचं डेरिव्हेटिव्ह मी घेतो, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे हा पॉवर जो आहे तो असा समोर आणायचा, तो होणार मायनस 5/3 आणि मग ही टर्म जशीची तशी ठेवायची आणि मायनस 5/3 मधून एक मायनस करायचा तर तो येतो मायनस 8/3.
पहिल्यांदा तो कसा येतो ते पण बघून घ्या. हा -5/3 मधून 1 वजा केला म्हणजे या 3ने याला मल्टिप्लाय केलं म्हणून -5 -3 आपण हा 3 जसा तसा ठेवला. मग -5 -3 म्हणजे -8/3 आणि अशा रीतीनं हा -8/3 घात झाला. मग पुढं काय, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस अंडररूट टर्म, म्हणजे या टर्मचं तुला परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं. म्हणून इथं मी लिहिलं d/dx ऑफ 2x² - 7x - 5. तर हा 5 होईल कट, हा 3 होईल कट, म्हणजे इथं फक्त मायनस साईन शिल्लक राहील आणि हा ब्रॅकेट जसाच्या तसा शिल्लक राहील, हे लक्षात ठेव. आता याचं डेरिव्हेटिव्ह मी घेतो 2x². याचं डेरिव्हेटिव्ह घेताना म्हणजे हा 2 समोर आणशील म्हणजे 2 2 होणार 4 आणि याला 1 न कमी करशील, एक्सचा 1 घात म्हणजेच नुसता एक्स, 1 घात लिहायची गरज नसते. म्हणून 2x² डेरिव्हेटिव्ह झालं 4x. आता राहिलं 7x. -7x मध्ये एक्सचं डेरिव्हेटिव्ह तो 1 आहे म्हणजे राहणार फक्त -7. 5 ही कॉन्स्टंट टर्म आहे, तिथं एक्स नाही म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 असतो, तो इथे लिहायची गरज नाही. आणि अशा रीतीनं हे सगळं कट झाल्यावर तुझ्याजवळ शिल्लक राहिलं हे मायनस साईन, म्हणजे हा अंशात आहे तो जसा तसा लिहिला. आणि ही जी टर्म आहे रेस्ट टू -8/3 आहे म्हणून या टर्मला मी नेणार छेदात. छेदात नेल्यानं हा घात मायनसचा होणार प्लस आणि अशा रीतीनं हा अंशात राहील आणि हा घात छेदात आणल्यानं प्लस होणार. फायनल उत्तर काय येईल, dy/dx इज इक्वल टू -4x - 7 अपॉन 2x² - 7x - 5 ब्रॅकेट रेस्ट टू 8/3. दिस इज dy/dx. एक्झाम्पल नंबर 6 बघ. √3x - 5 minus 1 upon √3x - 5 ब्रॅकेट रेस्ट टू 5. याला y मान म्हणजे y इज इक्वल टू √3x - 5 मायनस 1 अपॉन √3x - 5 ब्रॅकेट रेस्ट टू 5. आता ह्याच्यामध्ये खूपच कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून आपण ह्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला. ती पद्धत पण लक्षात ठेव. ही जी अंडररूट टर्म आहे 3x - 5, इथं पण 3x - 5 म्हणजे आपण या 3x - 5 ला u मानून घेऊ. याला u मानलं, u इज इक्वल टू 3x - 5, लगेच याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स असं जर तू म्हणालास तर लेफ्ट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होणार, d/dx ऑफ u, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण du/dx. आता राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 3xचं डेरिव्हेटिव्ह झालं फक्त 3, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं. 3 × 1 म्हणजे 3 आणि ही तर कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट आहे म्हणजे याच्यात एक्स नाही म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 असतो. तो 0 इथे लिहायची गरज पण नाही. थोडक्यात तुला du/dx मिळालं 3. याला आपण इक्वेशन 1 म्हणू, हे लक्षात ठेव. पुढे याची गरज पडेल तेव्हा 3 लिहायचं हे विसरू नकोस. आता आपण ज्या टर्मला म्हणजे याला u मानलं होतं तर हे y कसं झालं माहिती का, y इज इक्वल टू √2 u मायनस 1 अपॉन √2 u आणि या ब्रॅकेट रेस्ट टू 5 असं मी या इथं लिहिलं. y इज इक्वल टू √2 u मायनस 1 अपॉन √2 u आणि या ब्रॅकेट रेस्ट टू 5. आता याचं जर मी डेरिव्हेटिव्ह घेईल ना तो विथ रिस्पेक्ट टू यू म्हणणार. राईट हँड साईडला काय असतं ते बघायचं असतं. राईट हँड साईडला यू आहे सगळीकडे, एक्स नाही आहे. मग मी काय म्हणणार, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू यू वी गेट म्हणजे d/du ऑफ y. यालाच तू वाचशील dy/du. हे झालं लेफ्ट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह. आता राईट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह. सर्वप्रथम हा 5 समोर येणार म्हणजे होणार 5 आणि मग हा ब्रॅकेट जसं तसा राहणार √u मायनस 1 अपॉन √u. फक्त हा घात आपण 1 न कमी करणार, 5 वजा 1 म्हणजे लिहिणार 4 आणि मग इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं अंडर पॉवर टर्मचं म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह तुला घ्यायचं आहे. म्हणून तू इथे लिहिलं d/du
ऑफ रूट यू मायनस 1 अपॉन रूट यू. हे मात्र मी ॲज इट इज लिहितो. याचं डेरिव्हेटिव्ह मला घ्यायचं आहे. यालाही मी थोडंसं सिम्प्लिफाय करून घेतो जेणेकरून मला डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं जाईल. मी सिम्प्लिफाय काय करणार तर हा रूट यूने याला मल्टिप्लाय करेल. रूट यू इंटू रूट यू म्हणजे फक्त यू मायनस हा 1 ॲज इट इज राहणार आणि या संपूर्णच्या अपॉन रूट यू लिहिणार. ह्याला कोशंट फॉर्म्युला वापरायचा. डेरिव्हेटिव्हचा कोशंट फॉर्म्युला. हा अंश आहे, हा छेद आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर. मग कोशंट फॉर्म्युला काय सांगतो हे तर आपण ॲज इट इज ठेवलं. याचं डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. डिनॉमिनेटर म्हणजे रूट यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे यू मायनस 1 मायनस न्यूमरेटर म्हणजे यू मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे डी बाय डी यू ऑफ रूट यू. हा झाला कोशंट फॉर्म्युला. डिनॉमिनेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर आणि अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर लिहायचा असतो. दॅट इज रूट यूचा स्क्वेअर. परत मी हे ॲज इट इज ठेवलं. आता बघ हा रूट यू तसाचे तसा राहील. यू मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे तुला. मग यूचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं म्हणून मी ते लिहिलं 1. आणि हे तर कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतो. तो इथे लिहायची काही गरज नाही. मग हे मायनस साईन. हा यू मायनस 1 ॲज इट इज. आता इथं आहे रूट यू. या रूट यूचं तुला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तुला माहिती आहे कुणाही रूट असणाऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह कसं लिहितात 1 अपॉन 2 ते रूटमध्ये असणारी संख्या म्हणजे 1 अपॉन 2 रूट यू. हे झालं छेदात. अंशात काय 1 आहे म्हणजे हा जसाच्या तसा आणि याचं डेरिव्हेटिव्ह इथं छेदात लिहिलेलं आहे. मग आता याला आपण सॉल्व करून घेऊ. आणि लक्षात ठेव हा रूट यूचा स्क्वेअर होता डिनॉमिनेटरमध्ये. तो स्क्वेअर होणार फक्त यू. आता मी याला सिम्प्लिफाय करून घेतो. याला सिम्प्लिफाय मी कसं करणार ह्या 2 रूट यूनं या रूट यूला मल्टिप्लाय कर. हे तर ॲज इट इज ठेवलं बरं का. 2 रूट यू इंटू रूट यू म्हणजे 2u. कारण हा 2 जसा तसा राहणार गुणाकारात. रूट यू इंटू रूट यू असा गुणाकार केला तर तो येणार यू मायनस कंस सोडव मायनस यू मायनस मायनस प्लस 1 आणि या संपूर्णच्या अपॉन हा रूट 2 यू ठेव. आणि हा जो आहे ना हा यू हा उलटून गुणिले होणार म्हणजे 1 अपॉन यू होणार. हा यू अपॉन 1 आहे. याला जर आपण उलटून गुणिले केलं तर तो 1 अपॉन यू होणार. अशा रीतीने आता मी हा संपूर्ण गुणाकार करतो. तर 5 रूट यू 1 अपॉन रूट यू रेस टू 4 हे ॲज इट इज झालं. यू प्लस 1 आणि 2u आणि रूट यू यांचा मी केला गुणाकार छेदाचा. हे ॲज इट इज ठेवलं. आता हे यू प्लस 1. आता बघ हा यू म्हणजे यू रेस टू 1 आहे आणि हा यू रूटमध्ये म्हणजे यू रेस टू 1/2 आहे. मग गुणाकार असेल तर घातांची बेरीज करतात म्हणजे 1 प्लस 1/2. हे बघ 1 प्लस 1/2. मग कसं सोडवशील याला 2 इंटू 1 दॅट इज 2 प्लस 1 अपॉन 2 जसा तसा म्हणजे 3/2. तर थोडक्यात हा जो गुणाकार आहे हा गुणाकार झाला यू रेस टू 3/2. म्हणून बघ मी इथं 3/2 लिहिलं. dy बाय du इज इक्वल टू 5 बाय हा 2. 5 बाय हा 2. मग हे रूट यू मायनस 1 अपॉन रूट यू रेस टू 4 आणि हे यू प्लस 1 अपॉन यू रेस टू 3/2. हे झालं बघ इक्वेशन 2. आता तुला एक रिलेशन माहीत पाहिजे. चेन रूल ज्याला आपण म्हणतो. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. हे झालं इक्वेशन 3. मग आता dy बाय du ची किंमत तुझ्याकडे ही ती मी इथं लिहिली आणि du बाय dx हे होतं 3 म्हणून मी इथं लिहिलं 3. आणि अशा रीतीनं हा गुणाकार होईल 5 3 जा 15/2 आणि इथं जिथं जिथं यू दिसतोय तिथं
मी यूची किंमत ठेवणार 3x मायनस 5. हे बघा रूट यू आहे म्हणजे 3x मायनस 5 मायनस इथं रूट यू म्हणजे 1/√3x मायनस 5 आणि हा ब्रॅकेट रेस टू 4 हे बघा इंटू इथं यू म्हणजे 3x मायनस 5 हा प्लस 1 अपॉन 3x मायनस 5 रेस टू 3/2. आता 15/2 मग 3x मायनस 4 कारण हा 3x मायनस 5 प्लस 1 आहे म्हणजे 5 मधून 1 वजा केला तर खाली उरणार -4 म्हणजे 3x मायनस 4 होणार. ही टर्म मी अगोदर लिहिली. सो 15/2 इंटू 3x मायनस 4 अपॉन 3x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 3/2 आणि मग नंतर हा संपूर्ण ब्रॅकेट मी ॲज इट इज लिहिला. दिस इज dy/dx. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा आपल्या मित्रांमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण या परीक्षेदरम्यान जेवढे काही महत्त्वाची उदाहरणं मला देता येतील सॉल्व करण्यासाठी ते मी एक्सप्लेन केलेला व्हिडिओ बनवतो आहे. तो तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे, तुम्ही तो बघितला पाहिजे, त्याच्यावर नीट अभ्यास करायचा. आणि काही शंका असेल तर मला कॉमेंट्स जरूर करा. धन्यवाद.